दिनेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले आहेत। पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा सामना आपण पाहतोय। सुपर सिक्स मधील ही लढत दुसरी मॅच लाऊड फील्ड केली जाते। उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळतोय। एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न देखील सफल झालाय। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, लेग बायच्या स्वरूपामध्ये या 2 धावा जोडल्या जात आहेत खात्यामध्ये। 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल। टोटल 6 धावा धावा फलकावरती आपण पाहत आहोत। पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर खरं तर विनायक गायकर केवाले हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत। त्यांचं देखील ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत। यावेळी देखील पहा, डाऊन द ट्रॅक, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू फरार होतोय। आणखीन एक तडाखा भरत पाटीलच्या बॅटमधून, रन्स मिळतील 4 चौकार। पहिल्याच षटकामध्ये अगदी एन्जॉय करतोय पॉवर प्लेला। पॉवर प्लेमध्ये अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळते। 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होते, ती म्हणजे टोटल डबल डिजिटमध्ये 10 अंकांवरती। यावेळी देखील अगदी स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ऑनसाईडला तडाखा दिलाय, वाईडिश लॉंगनला खेळाडू तैनात। 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जात आहेत। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, नामदेव शेठ जमदडे आणि भरत पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। सुपर 12 ची मॅच पाहिली होती, मोरबी 40+, विपक्ष वाकडे 40+। तिथे मात्र पार्टनरशिप चांगली बिल्ड केली। सलामीवीर दोन्ही इथून बॅट्समनने हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, 1 धाव काढायची होती, तिथे बॅक टू द बॉलर चेंडू अडवला जातोय। इथे मात्र या चेंडूवरती कोणतीही धाव मिळणार नाहीये, हा चेंडू निर्धाव फेकला जातोय। गोलंदाज दिनेश आपण पाहतो। जमलेला सर्व तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया। WTC लाईव्हच्या माध्यमातून चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न, क्विक 3 सिंगल पूर्ण करण्याचा प्रयत्न होता आणि 3 धावा अशा रीतीने इथं कंप्लीट केल्या जात आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून 40+ क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी चांगला खेळ दोन्ही फलंदाजांचा सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहतो। आणि अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती। 1 षटकाची अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी वाकडी 40+ संघाने बनवल्या, त्या म्हणजे बिनबाद 15 धावा। येस दिजे पहिल्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग राहिले, ते म्हणजे वाकडी 40+ संघाची। टोटल 15 धावा धावा फलकावरती आपण पाहत आहोत। भरत पाटीलच्या बॅटमधून आपण चौकार 2 पाहिले। नामदेव शेठ जमदडे आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडवरचे मुख्य आयोजक स्पर्धेचे। नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील दाखल झालाय। दुसरं षटक घेऊन विशाल पाटील इथून कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण, कारण इथून धावा वाचवाव्या लागतील। पहिल्या षटकामध्ये 15ची सरासरी बॅटिंग करत असताना वाकडी टीमने जरूर घातलेली आहे। चला मॅच ऑन करा। अजूनही आपल्याला सुपर 6 मधील एक सामना अजूनही बॅलन्स आहे। राईट टर्म आउट द विकेट, एज लागले, प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग मध्ये खेळाडू, तिथून मात्र अगदी चांगला झेल घेण्यात येतोय आणि पहिला करर झटका बॅटिंग करत असताना वाकडी 40+ संघाला फलंदाज भरत पाट। अगदी स्लॉटमध्ये चेंडू टाकला होता गोलंदाज विशाल या गोलंदाजाने आणि त्यावर पूर्णपणे प्रहार करण्याचा प्रयत्न भरत पाटीलचा फसला आहे आणि तिथून मात्र चांगला झेल घेण्यात आला। आणि आता मात्र नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, संजय चोरगे। इथून मात्र नामदेव शेठ जमदडेला साथ देण्यासाठी आपण पाहतो संजय कशा प्रकारे बॅटिंग करेल। पहिल्या षटकामध्ये 15 धावा मात्र जरूर वाकडी 40+ने मिळवल्यात आणि आता मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात जशी झाली आणि तशी मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली ते विशाल या गोलंदाजाने भरत पाटीलला खरं तर पाठवलं तंबूच्या आसऱ्याला। संजय चोरगे इनॅट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती पहिल्या चेंडूवर आल्या आल्या घनाघती प्रहार केलाय, चेंडू जातोय सर, इट्स आउट ऑफ द पार्क। A1 क्वालिटीचा दर्जेदार स्ट्रोक, शानदार षटकार।
काही टायमिंग पाहायला मिळाला पहा. अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता, लेंथमध्ये थोडा चेंडू खेचण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा जरूर आपण पाहिला, परंतु त्यावर प्रॉपर टायमिंग स्विच साऊंड आपल्याला ऐकायला मिळाला आणि चेंडूला फेकून दिलं सरळ सीमारेषा पलीकडे. सीमारेषा पार षटकार. चला चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये त्वरित. वाईडिश लॉंगॉनला क्लिअर करत अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वरून चेंडूला फेकून दिलं होतं. 6 धाब्याने धाव फलक फ्लाय होते. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 21 ऑन अ बोर्ड. 21 धाबा धाबा फलकावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात इथून केली जात आहे ते म्हणजे वाकडी 40+ संघाची. टॉस जिंकला नेरे संघाने. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते म्हणजे वाकडी 40+ संघाला. आणि वाकडी 40+ संघाची सुरुवात अतिशय पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज संजय चोरगीने पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला. आपले इरादे स्पष्ट केलेत, कारण सुपर 3 मध्ये जायचं असेल तर हा सामना महत्त्वपूर्ण राहील. हा सामना जिंकणं तेवढंच गरजेचं राहील. ओव्हर द विकेट अगदी टॅप केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत तिथे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. क्या बात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल नामदेव शेठ जमदारेला. का पहा किती चपल. चित्याच्या चपलाने हरणाचा वेग धारण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा क्विक 2 सिंगल पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल 23 धावा धाबा फलकावरती. यावेळी अगदी स्लॉटमध्ये चेंडू. मिस टायमिंग. एलिव्हेशन मिळेल का? यस, एलिव्हेशन मिळेल. चेंडू जातोय सरळ. इट्स आउट ऑफ द पार्क. अजून एक तडाखा फलंदाज संजय चोरगेच्या माध्यमातून. इथे थोडीशी खराब गोलंदाजी मी म्हणेल गोलंदाज विशाल यांच्या माध्यमातून. अगदी स्लॉटमध्ये चेंडू फेकले जात आहेत. यावेळी देखील थोडा लेंथमध्ये चेंडू खेचला. क्या बात आहे. स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट. प्रयत्न चांगले राहिले परंतु चेंडू जाईल सरळ. इट्स आउट ऑफ द पार्क. अजून एक तडाखा फलंदाज संजय चोरगे इज ऑन फायर. षटकार. पस्तीस धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आमचे गुरुवर्य रॉकस्टार प्रवीण गायकर सर देखील आपल्याला वाकडी 40+ संघामधून खेळताना पाहायला मिळतील. खरं तर या स्पर्धेमध्ये पदार्पण केले, डेब्यू केलं आहे पहा 40+ मध्ये. अगदी चांगला खेळ आणि दुसऱ्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच देखील त्यांना मिळाली होती. अगदी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तर गोलंदाज तयार आपण पाहू शकाल. तिसरा षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. राईट टाइम राऊंड द विकेट. यावेळी पहिल्या चेंडूवर नामदेव शेठ जामदारेच्या बॅटमधून तडाखा. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. दॅट्स अ 4. यांचा पहिला चेंडू खरं तर फेस करत होते आणि पहिल्या चेंडूवरती जसा अखूट टप्प्याचा चेंडू भेटला तसा मात्र फाईन लेग रिझनमध्ये चेंडूला फेकून दिलं. गॅपमध्ये चेंडू फेकून दिला होता. यावेळी देखील अखूट टप्प्याचा चेंडू गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट केला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये खेळाडू आहेत तिथे. समीर पाटील आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. पहा
क्या बात आहे, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून. सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या आणि तिथून मात्र फेकी होईपर्यंत तिसरी धाव कंप्लीट. क्या बात आहे, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि 3 धावेच्या मदतीनं संघ पोहोचला आहे तो म्हणजे 42. या धावसंख्येवरती यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, फिंगर रोल केले होते, टप्पा खाल्यानंतर स्विंग अँड मिस असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये थोडा बाहेर वळवला जातोय हा चेंडू आपण पाहिला. टप्पा खाल्यानंतर स्विंग होत असताना आपण पाहतो गोलंदाज प्रसन्ना गोलंदाजी मार्कवर, प्रसन्ना गायकर हा गोलंदाज आपण पाहतोय. राईट टाइम राऊंड द विकेट आणि गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. यावेळी देखील स्लो रोवन टाकलाय, अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं, पिक करू शकले नाही तिथून फलंदाज. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता खरं तर फलंदाज संजय चोरगे या फलंदाजाचा, परंतु तिथे मात्र फसवा चेंडू टाकण्यात आला. मागील काही चेंडूमध्ये थोडीशी गती जाणवली आणि या चेंडूचा जर विचार केला तर फार वेग कमी होता आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर स्विंग झाला चेंडू आणि त्यामुळे बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही. हा बॉल निर्धाव फेकला जातोय. या चेंडूची मात्र नित्यांत गरज असेल ते म्हणजे नेरे 40+ संघाला असेच चेंडू इथून स्वेअर करावे लागतील. हा चेंडू देखील प्रहार करण्याच्या नादामध्ये इथे कॉन्टॅक्ट होत नाहीये, कनेक्शन खराब राहिलं आणि इथून मात्र हा चेंडू देखील डॉट फेकला जात आहे. चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना प्रसन्न गायकर लगातार 3 बॉल इथे डॉट फेकले जात आहेत. आता मात्र या मॅचमध्ये कमबॅक करून देईल का प्रसन्न गायकर? शेवटचा आणि अंतिम बॉल षटकातला. यावेळी देखील लेग ब्रेक इथं पाहायला मिळतोय. क्या बात आहे, लगातार 4 बॉल इथे डॉट फेकले जातात. पहिल्या चेंडूवरती चौकार. यस, बॅटिंग रिव्ह्यू इथे चेक केलं जाईल पहा की हा बॉल आहे की वाईट बॉल आहे, याची मात्र चाचपणी आपण वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जरूर आपण करणार आहोत. कारण अगदी प्रेशर क्रिएट केला गोलंदाज प्रसन्न गायकरने. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर 3 धावा आणि त्यानंतर आज जर विचार केला तर लगातार 3 बॉल डॉट आणि चौथा बॉल डॉट आहे की नाही याची आपण चाचपणी करत आहोत. अगदी स्लो मोशनमध्ये, सुपर स्लो मोशन इथे दाखवला जातोय टी व्ही स्क्रीनवरती. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. हा बॉल चांगला आहे, म्हणजेच डॉट बॉलची समाप्ती आणि अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी वाकडी 40+ संघ जाऊन पोहोचला ते म्हणजे 1 बाद 42 धावा. केलेत आणि 7 धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहतो, म्हणजे चांगली सुरुवात खरं तर पाहायला मिळेल नामदेव शेठ जमदाडे यांची. टोटल 3 षटकाचा खेळ संपलाय. टोटल धावसंख्या 42 धावा धावा फलकावरती. 6 चेंडूचा अजूनही खेळ बाकी. गोलंदाज तयार अंतिम षटक घेऊन. राईट टाइम ओव्हर द विकेट पद्धतालिकेचा वापर केला होता. ऑफसाईड ऑफस्टप हा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, टप्पा काढल्यानंतर चेंडू कुठेतरी सरळ राहिले असं पंच मात्र दर्शवतायत. हा चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित 5 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील. 50 सांघिक कंप्लीट होईल का हे देखील पाहणं गरजेचं. लोअर फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय. वाडिश लॉगोला खेळाडू जाईना. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाणार नाहीये, नकार दिलाय. बचेंगे तो और लढेंगे. उर्वरित 4 बॉल अजूनही शिल्लक. संजय चोरगे आणि त्याच्या अगेन्स्ट बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील संतोष चोरगे. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 4 बॉल आहेत पहिल्या सत्रामध्ये आपण इथे पाहत आहोत. सुपर 6ची ही लढत. यावेळी ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. आता मात्र पंचांचा इशारा येतो. यस, इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला ते म्हणजे 44 या आकड्यावरती. 44 ऑन बोर्ड. यावेळी अगदी स्लॉटमध्ये चेंडू टाकला होता. वायडिश लॉंग ऑफला चुकी होते आणि तिथून मात्र चेंडू फरार होईल सीमारेषा पलीकडे. 4 रन.
फिल्डिंग डिपार्टमेंटमधून थोडीशी चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. तिथे मात्र चेंडू सीमा पार चौकाराला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी अगदी लोअर फुल टॉस पेर कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू तैनात. तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मध्येनं 50 धावा कंप्लीट 50 कंप्लीट इथं केली जाते. सांघिक ही गावदेवी वाकडी 40+ संघाची. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. टॉस गमावला होता. त्यानंतर मात्र पहिली विकेट देखील लवकर मिळवली होती. त्यानंतर संजय सोरगे या फलंदाजाने खरं तर चांगली बॅटिंग केली. त्याची साथ नामदेव शेठ जमदार यांनी जरूर दिली आणि त्यामुळं संघ चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेल. 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. उर्वरित बॉल शिल्लक असतील. शिल्लकातले काही चेंडू शिल्लक. यावेळी देखील स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. अगदी स्ट्रेट मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. एक धाव. थोडंसं फंबल पाहायला मिळतील आणि त्याचा फायदा बॅटिंग करत असताना वाकडी टीमला आणि या चेंडूवर देखील मिळाल्या. त्या म्हणजे 2 रन्स आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या 52 या आकड्यावरती आपण पाहतो. अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू इथून फेकला जाईल. स्ट्राईकला संजय चोरगे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. शेवटच्या बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर चेंडू अड्डवला. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र फलंदाज बाद आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना ही गावदेवी वाकडी 40+ संघाने बनवल्या. त्या म्हणजे टोटल 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे 40+ या संघासमोर. मॅच टॉस केलं जाईल. पा केवाले विपक्ष वहाल या 2 टीम दरम्यान सुपर 6 मधील अंतिम मॅच आपल्याला पाहायला. विचार केला धावा संख्येचा तर 53 धावा खरं तर गावदेवी वाकडी 40+ संघाने बनवले आणि 54 धावांचं टार्गेट सेट केलंय. त्या 54 धावांचा प्रवास कसा राहील का धावा डिपेंड केले जातील. आपण कॉमेंट्रीमध्ये खरं तर परिवर्तन करणार आहोत. ऐकूया शुद्ध मराठीचा गुडवा एक नामांकित समालोचक रोशन पाटील तारा यांच्याकडे आपण बोलतोय. थँक्यू. वहाल विपक्ष केवाले या 2 टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. तर आदरणीय प्रकाशजी घाडगे साहेबांना मी विनंती करतो की आपण यावं. आपल्या पवित्र शुभास्ते इथे टॉस केलं जाईल. एक साईडला असेल केवाले आणि एक साईडला असतील त्याच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल वहाल ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय पाहुण्यांच्या पवित्र शुभास्ते आपण इथे टॉस करणार आहोत. तर टॉस करतोय आपण पहा पाहुण्यांच्या पवित्र शुभास्ते. केवाले विपक्ष वहाल सुपर 6 मधील अंतिम लढत. काटा इस कॉल. काटा आपण पाहतो वहाल टीमच्या संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून निर्णय. तर सुपर 6 मधील अंतिम लढत आपण पाहतो. 4 षटकाचा सामना केवाले तुमच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. जेवढा कमी करायचं राहील तेवढा मी प्रयत्न करेन. आणि आपण पाहतो खरं तर ग्रामस्थ मंडळ चषक 2025 ही रजनी क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये काय 2 शब्द. आयोजन खूप सुंदर आहे आणि आयोजकांना आम्हाला एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. येस थँक्यू व्हेरी मच. तर टॉस का बॉक्स या कक्षामधून न्यूज फ्रॉम दी सेंटर. खरं तर टॉस जिंकलाय. खरं तर वहाल टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजे केवल टीमला. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आमच्या समोर जोडलेत रोशन पाटील तारा यांच्याकडे आपण बोलतोय. थँक्यू.
यस, थँक्यू लवेश दिघे मोरबे गावचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकता आणि त्यांच्या समवेत आमचे वैभव ओबी हरिग्राम यांचाही आवाज तुम्ही ऐकता. आज रॉकस्टार ते देखील या स्पर्धेत भरपूर चांगलं योगदान त्यांचं राहिलं आणि आमचे महागुरू एम डी गडगे सर उत्तम निवेदक. एमडी गडगे कॉमेंट्री. बसलेले आहेत एकाच बाकड्यावरती बसून मात्र या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर जोडी नेरे संघाची मैदानाकडे दाखल झाले. विशाल आणि त्याच्या बरोबरीने विनोद हे सलामीवीर दोन खेळाडू असेल. बॉलिंग मार्कवरती वाकडी संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आलेला आहे. त्या ठिकाणी रामदास खुटले. तीन सरपंच आपण पाहता आमच्या व्ही.आय.पी. टाईजवरती. भाऊ पवार वाकडी, बाळू गायकर केवारे, प्रकाशजी गाडगे नेरे या तिघांना आपण पाहता ऑन स्क्रीन. प्रथम नागरिक आपापल्या ग्रामपंचायतचे आहेत मंचावरती. गावाचा विकास हाच एक ध्यास बुधू फटका लाजबाब आहे. लॉफ करत असताना डीपमध्ये स्वतः नामदेव शेठ जमदाडे ते माजी सरपंच आहेत. त्यांनी टिपला आय थिंक झेल आणि इथे मात्र विकेटची संधी. पहिल्या बॉलवरती गोल्डन डक खेळाडू बाद मैदानाच्या विशालला. माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडे यांनी पकडला झेल आणि इथे मात्र विशालचा संपवला खेळ. बघा हा शेवटचा सामना आहे. ज्या खतर मॅचचे गुण हे कन्सिडर केले जातील. बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर यासाठी खतर हे स्कोर हे गुण मात्र गायब झाले ते चेक केलं जाते. चला थोडं थांबा, निर्णय कदाचित वेगळा येऊ शकतोय. विशाल दादा आपण मैदानाच्या बाहेर जाऊ नका. चेक केला तर टीव्ही अंपायर यांच्या माध्यमातून जो निर्णय येईल त्या निर्णय सन्मानमध्ये दोन्ही टीमला करावा लागेल. यजमान आणि पाहुणे हे दोन संघ आहेत. तर निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे. नेमकं काय निर्णय आहे? WTC या चॅनलच्या माध्यमातून हे टेलिकास्ट. हा छोटा कोण आहे? षटकार आहे. चला 6 धावा या फटक्यावरती आल्या कारण मागचा पाय बाउंड्री लाईन वरती होता. जीवनदान विशालला मिळालं. 6 धावा असतील टीम नेरेसाठी. नेरे 40+ टीमसाठी षटकापासून नामदेव शेठ जमदारे तुमचंही कौतुक करावं लागेल. चांगला झेल टिपला. त्या ठिकाणी आपण पहिला षटकार घोषित केलाय. तिसऱ्या पंचाने हा निर्णय आमच्यापर्यंत सोपवला तेव्हा तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत सोपवतोय. 6 धावा षटकार. मागचा पाय बाउंड्री खतर लाईन वरती आहेत असा पंचाने आम्हाला सांगितलं. त्यामुळे षटकार घोषित केला. 6 धावा असते या फटक्यावरती टीम नेरेसाठी विशाल यांच्या बॅटमधून. 6 धावा अकाउंट ओपन झालं मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना नेरे 40+ टीम. WTC आपण देखील चांगलं कार्य करता. कॅमेरामॅनचंही कौतुक करावं लागेल. अगदी योग्य निर्णय त्यांच्या वतीने पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल पायात टाकला. बॉल खोलात टाकला होता चेंडू. रामदास खुटले यांनी अप्रतिम कमबॅक. पहिला बॉल स्लॉटमध्ये होता त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना हा खेळाडू वाकडी संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज रामदास खुटले सध्या मात्र या 40+ क्रिकेटमध्ये योगदान देत असताना आपल्याला पाहत आहे. अजय माली नवीनच इनिंग चालू केले 2004. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू हेही कॉम्बॉक्समध्ये आहेत. त्यांनी देखील निर्णय पाहिला. स्टेप आउट झाले. दिशा दिली. बॉल झाला कव्हर पॉईंटला. आउटफील्डला गती कमी झाली बॉलची. त्याचा फायदा झाला खतर वाकडी टीमला. सेकंडचा कॉल. तिसरी रन देखील पूर्ण झाले. 3 धावा आल्या या चेंडूवरती. एका क्षणाला असं वाटलं होतं की बॉल सीमारेषा गाठेल परंतु त्या ठिकाणी आउटफील्डला बॉलची गती कमी झाली. त्याचा फायदा झाला. 1 रन वाचवली फलंदाज क्षेत्ररक्षकाने.
3 धावा या चेंडूवरती मिळाल्या. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये नेरे 40+ टीमला धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल विदिशा हर्षल गवते यांच्याकडून विशाल पाटीलला 3 षटकार मारले तर किती 2000. 40+ क्रिकेटरना 3 नको 2च हवेत, कारण आता त्यांच्याकडे तितका सराव नाहीये, परंतु चांगली फलंदाजी 2000 आहेत. सचिन मोरे मॅन फॉर्म नेरे त्यांच्याकडून मात्र शुभेच्छा. बिट्टू लॉफ केला बॉलला, गॅप मध्ये बॉल चाललाय, दणदण करत निघाला सीमारेषा पार, लॉंगांच्या बाहेर, खणखणीत चौकार. धाबा या फटक्यावरती मिळाल्या. फलंदाज आहेत मैदानामध्ये विनोद, त्यांच्या बॅटमधून 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्ग असा विनोदच्या बॅटमधून चौकार पाहिला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल करत असताना नो मॅन्स लँड बॉल मात्र चालला 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, रन्स मधील 4, खणखणीत चौकार. चांगली फलंदाजी आपण पाहिली त्या ठिकाणी विनोद आणि विशाल या दोन्ही खेळाडूंच्या बॅटमधून. विनोद म्हटलं की चौकारांचा बादशाह. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला डीपमध्ये स्वतः नामदेव शेठ आहे, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली, फेकी अतिशय योग्य, रनआउटची संधी. स्टम्पचा वेध घेतला असता तर कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असा. चांगली फिल्डिंग नामदेव शेठ जमदार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्वतः आयोजक चांगले खेळाडू या स्पर्धेचे आहेत. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना टोटल धावा धावफलकामध्ये लागले 19 आणि 54चं टार्गेट आहे. त्यामुळे आता येणाऱ्या पुढच्या 18 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही 35 धावांची गरज. 18-35. चांगली खतर बॅटिंग पाहिली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 आल्या. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. खरं तर आपण पाहता WTCच्या माध्यमातून टेलिकास्ट आहे. आज कुणाल दाते IPL समालोचक आहेत, पण त्यांचा तो व्हिडिओ त्यांना मोटिवेट करून गेला. राहुल, खरं तुमचा तो व्हिडिओ आजही आम्हाला आठवला. वाघ जखमी झाला तरी तो डायलॉग त्यांचा व्हायरल झाला, तिथून मात्र त्यांना ती संधी मिळाली. त्यामध्ये राहुलचं फार मोठं योगदान होतं. कुणाल दाते एक चांगले खरं तर समालोचक आहेत. IPL स्टार, महाराष्ट्राचा आवाज, आणि 1 लाखाहून जास्त सबस्क्रायबर WTC चॅनलला मिळाले. त्यामुळे आपण जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला खेडूकपाडा गावचा आमचा मित्र राहुल ओलवेकर, आपलाच माणूस. सेकंड ओव्हरमध्ये आपण जाऊया मॅचकडे. संजय यावेळेला स्विंग अँड मिस, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. पहिला बॉल थोडा राईज झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावत असताना आपण त्या ठिकाणी पाहिला हा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. आणि सुरुवात झाली या षटकाला. आता येणारे 17 बॉल विजयासाठी 35 धावा. आजच्या रात्रीमध्ये जो सामना वल्लभ आणि नेरेमध्ये झाला तो मात्र हाय व्होल्टेज होता. नेरे संघाने मात्र काय कमालीची फलंदाजी केली, ज्यामध्ये धनेश गवते त्याचा विध्वंसक रूप, रौद्र रूप आपण पाहिला. आणि या मॅचमध्ये आता 17 बॉलमध्ये 35 बनवायच्या टीम नेरेला विजयासाठी. तर एका बाजूला 35 धावा रोखायच्या आहेत. घरच्या मैदानात पुढे आले होते. याही वेळेला ऑफ ड्राईव्हचा फटका, सेकंडचा कॉल, 2 होतील का झालेले आहेत त्या ठिकाणी. रॉकस्टार प्रवीण गायकर त्या ठिकाणी आहेत, एनर्जॅटिक समालोचक. तर वाकडी गावाचं नाव प्रवीणने देखील रोशन केलं आहे. कारण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये असं कोणतं गाव नाही जिथे रॉकस्टार प्रवीण गायकरचं नाव नाही. असा एक दमदार समालोचक, प्रत्येकाच्या पसंतीला उतरलेला हा समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर. स्टेप आउट झाले आणि याही वेळेला आपण पाहता निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, डॉट बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला. नेरे टीम जर का जिंकला, टॉप 3 मध्ये गेला, तर शायनर ग्रुप नेरे यांच्याकडून 2000चं पारितोषिक आलं नेरे टीमला. समीर दादा तुमच्यासाठी पारितोषिक आहे संघाला. भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर, संघाचे कॅप्टन पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. कमबॅक करणार हे षटक आहे वाकडी संघासाठी. इकॉनॉमिकल फिगर षटक हवं आहे. जेव्हा तुम्हाला धावा डिपेंड करायचा असतात तेव्हा मात्र तुम्हाला
कमी धावसंख्येत षटक फेकावं लागतं किंवा जास्तीत जास्त डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील. परंतु नेक्स्ट मॅच वहाळ विपक्ष केव्हा आहे, बिग फाईट पाहायला मिळेल. गणेश पारवे कशा पद्धतीने डावाला सामोरं जाईल हे देखील महत्त्वाचं राहील. बॅकफुटला गेले, यावेळेला स्लॅश केला बॉलला, शॉर्ट थर्डमॅनला आहे त्या ठिकाणी फिल्डर शशिकांत दादा कुठले त्यांना आपण पाहताय. आणि इथे सिंगल रन मात्र या बॉलवरती मिळाली. एका रनच्या बदले धावसंख्येमध्ये बदल, टोटल धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल 22. 54चं टार्गेट अजूनही विजयासाठी 32ची गरज आहे येणाऱ्या काही चेंडूमध्ये. 13 बॉल 32 या षटकामध्ये एखादं संजय यांनी कमबॅक करून दिला आपल्या टीमला, वाकडी संघाला. उद्यापासून नेरे दुंदरे विभाग 40+ प्रीमियर लीगचं आयोजन तुम्हाला याच मैदानामध्ये पाहायला मिळेल. नामदेव शेठ चांगले क्रिकेटर आहेत आणि इथे मात्र सिंगल मिळाली. फिल्डिंगला जबाब राहिली या षटकामध्ये, फक्त 4 धावा मिळाल्या नेरे टीमला. आता येणारे बॉल 12, विजयासाठी 31 धावांचं समीकरण. समीकरण माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडे, आपल्या गावाचा विकास, आपल्या ग्रामपंचायतचा विकास हा व्हावा हा नेहमी त्यांचा दास राहिल्यापासून. त्याचबरोबर आम्ही मगाशी सांगितलं की आता प्रकाश होतातील नाईट स्पर्धा आणि नामदेव शेठ जमदाडे हे समीकरण गेले कित्येक वर्षापासून आपण या ठिकाणी पाहत राहिलेलो आहेत आणि आजही त्यांच्या माध्यमातून दमदार आयोजन पाहायला मिळालं. 12-31 15.50 हा रिक्वायर्ड रन राहील या मॅचमध्ये बॅटिंग करताना नेरे 40+ टीमसाठी. तर एका बाजूला धावा वाचवायच्या आहेत, चला स्पीडअप करा विनंती राहील. जरी घरचा संघ असला तरी नियम हे सर्वांना सारखे आहेत, त्यामुळे भरत पाटील यांच्याकडे चालले संघ नायक. वाकडी संघाच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये भरत पाटील यांचं खूप मोठं योगदान राहिले. आज जरी 40+ झाले असले तरी त्यांची अष्टपैलू कामगिरी ही नेहमी वाकडी संघासाठी महत्त्वाची राहिली. भरत पाटील यांच्याकडे मात्र या षटकाची जबाबदारी. मग इथून पुढचा 3-4 वर्षाचा कालखंड आणि मग 40+चं क्रिकेट तुम्हाला आणखीन त्या ठिकाणी प्रगल्भ होताना पाहायला मिळेल. जे रेग्युलर खेळाडू आता मैदानामध्ये खेळताना आपण पाहतो त्यांना 40+ होताना मात्र त्यांचं क्रिकेट अजून डेव्हलप होईल. त्यामुळे आता ही सुरुवात आहे 40+ क्रिकेटची. भरत पाटील यांचा पहिला चेंडू होता, थोडासा शरीराच्या दिशेने हाफ ट्रॅकर होता, विकेट किपरच्या हातामध्ये चालला. डॉट बॉल 11 बॉल 31चं समीकरण. रन चेस करायचे आहेत नेरे टीमला. वैशिष्ट्य आपण जर पाहिले नेरे 40+ टीमचं तर या जोडीची भागीदारी, मागच्याही मॅचमध्ये या जोडीने चांगली भागीदारी केली आणि त्याही अगोदर चांगली भागीदारी या सगळ्या जोडीची राहिली आणि इथे देखील आता भागीदारी पण होताना पाहता. पण स्ट्राईक रेट तुम्हाला वाढवावा लागेल. रन चेस करत असताना ऑन साईडला फटका, डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी फिल्डिंग फेकी वेगवान झाले. सेकंडचा कॉल रिस्क घेतले, रनआउटची संधी होती पण 2 धावा कंप्लीट. 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. 10 बॉल 29. जो सामना आपण रेग्युलर वल्लभ आणि नेरेमध्ये पाहिला तसाच हा सामना आलाय. 10-29. इथून एकाला धनेश गावते बनावं लागेल. धनेशने जी बॅटिंग केली त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमधील अविस्मरणीय इनिंग होती 51 धावांची. 10 बॉल 29 समीकरण आहे. नेक्स्ट बॉल स्लॉटमध्ये आला, ओव्हर पिच आणि त्याच्यावरती बॉल बॅक ड्राईव्ह, लॉंग अँड स्ट्रॉंग, धमाका षटकार. धाबांचं समीकरण. विनोद यांच्या बॅटमधून हा षटकार पाहिला. अजूनही सामना संपलेला नाही आहे हा इशारा त्याने दिला वाकडी संघाला. 9-23 कमबॅक करावं लागेल भरत पाटील यांना. 40+ क्रिकेटर त्यांच्याकडे असणारं हुनर या स्पर्धेमध्ये त्याने दाखवलं आहे. शॉर्ट ऑफ लेन आणि इथे खराब फिल्डिंग. नेमकं घडलंय काय मैदानामध्ये? बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल निघाला, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, सीमारेषा पार, चौकार. जबरदस्त कमबॅक. नन्ना मुन्ना राही, घनश्याम बाही, हरिभक्त पारायण, हबप. मला नंतर समजलं हा प्युअर व्हेज आहे, मालकरी आहे. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, आमचे महागुरू नेहमी सांगत असत. आणि घनश्याम एक चांगला संघनायक आहे. येणारे बॉल असेल मैदानामध्ये 8. विजयासाठी 19 धावांचं समीकरण. या सामन्याचा आनंद घेत असताना शशिकांत गायकर, तुळशीराम डांगरकर, नितीन माळी,
जयवंत पालकर, राज गायकर, स्वप्नील पाटील, परेश पालकर, अजय भोपी, विलास पालकर, विश्वनाथ पालकर, चंद्रकांत पालकर. सध्या ते खरं तर असं वाटतं त्यांना बागा बीचवरती आम्ही आहोत आणि स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. लॉफ केला बॉलला ओ या ठिकाणी पण तिकडे आपण पाहिलं 20 सेपमध्ये खेळले. लॉंग ऑफच्या दिशेने फटका पाहायला मिळाला. 1 रन इथे मिळेल. वेगवान फटका होता, गतिमान फटका. आता शेवटचे 7 बॉल विजयासाठी 18चं समीकरण. समीर नाईक आजच्या रात्रीमध्ये DJ ब्रावो हे डान्स व्हायला पाहिजे. यस, रोशन पाटील टीम मेंटॉर. त्याने आपण पाहताय अपकमिंग रायगड टेनिस क्रिकेटमधला सुपरस्टार प्रयास कोळी आमच्या समोर उभा आहे. 7 बॉल विजयासाठी 18चं समीकरण. हा शेवटचा निर्णायक चेंडू असलेल्या ओव्हरमधला भरत पाटील कमबॅक करतील का हे पाहायचं आहे या मॅचमध्ये. पुन्हा एकदा ओव्हर पिच ऑन साईडला फटका आहे, डीपमध्ये फिल्डिंग. सेकंडचा कॉल, फेकी येईल तदभर 2 धावा आल्या. भरत पाटील सांगतात नॉन स्ट्रायकिंगला थ्रो झाला असता तर कदाचित रनआउटची विकेट मिळाली असती. हा थोडा डिस्टन्स कमी होता, वेगवान थ्रो झाला असता पण 2 धावा इथे मिळाल्या. बॅटिंग करताना नेरे 40+ टीमला. आता शेवटचे बॉल असेल 6 आणि विजयासाठी तब्बल 16 धावांचं समीकरण. 6-16 हे समीकरण होतं वल्लभ संघाच्या अगेन्स्ट स्कायरा 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे टीमला आणि तिथे मात्र धावांचा पाठलाग झाला होता. आता या मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरावृत्ती पाहायला मिळेल का, इतिहास पाहायला मिळेल का या मॅचमध्ये हे पाहावं लागेल. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा डीजेकडे, ऐकूया सुमधुर संगीत डीजे नितीन यांच्या माध्यमातून. मग त्या वीटभट्टीवरती बसून हे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि बँजोवाले आहेत, सोम आहेत का? यस, हर्ष आमचे नामदेव शेठ जमदार यांचे चिरंजीव सांगतात सोम आहेत. खरं तर त्या ठिकाणी सोम बसला वीटभट्ट, त्या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक आहेत. पाऊस येईल याची काळजी घेताना आपण पाहिलं या वीटभट्टी मालकांना. हा स्वतः नामदेव शेठ जमदाडे यांचा हा खरं तर बिझनेस आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व. 6 बॉल 16 धावा. मॅच आता नामदेव शेठ जमदाडे यांच्यासाठी खास आहे. हा सामना जिंकत टॉप 3 मध्ये त्यांचा यजमान संघ पोहोचेल की पाहुणा संघ नेरे या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये पोहोचेल, यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. शेवटचं षटक. 6 बॉल 16 धावा. पहिले 3 बॉल ठरवतील कोणत्या संघाचं पारडं जड राहील या मॅचमध्ये. 3 बॉलमध्ये जर का जास्तीच्या धावा आल्या तर मात्र दबाव राहील वाकडी संघावरती, आणि जर का धावा कमी आल्या तर मात्र वर्चस्व तुम्हाला वाकडी संघाचं पाहायला मिळेल. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये बाळू पाटील ॲग्रेसिव्ह खेळाडू, त्यांचा देखील एक निकनेम आहे. कंचन पालकर आमच्यापर्यंत पोहोचवलं आहेत, परंतु आम्ही यूट्यूबवरती आहोत. बाळू पाटील राईट मोर द स्टम्प्स. पहिलाच बॉल, यावेळेला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर, डाऊन द ग्राउंड, षटकार. क्या बात आहे. सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आहे. चांगली भागीदारी या खेळाडूने केली प्रत्येक सामन्यामध्ये. आता 5 चेंडूमध्ये 10 धावा. पहिला बॉल जरी षटकार आला असला तरी घरच्या मैदानावरती बाळू पाटील यांना आपली किमया साकारावं लागेल, कमबॅक करावं लागेल. या मॅचमध्ये क्षमता आहे त्यांच्यामध्ये, इथे विकेट घ्यावा लागेल. 5 चेंडू आणि 10 धावा. डर क्या आगे जीत है असं म्हणतात. आता इथे मात्र कमबॅक होईल का याची चर्चा सुरू झाली आहे संपूर्ण प्रेक्षकांच्या खेम्यामध्ये. वाकडी संघ मैदानामध्ये खेळतोय 40+, तर एका बाजूला नेरे 40+. उद्यापासून नेरे धुंद्रे विभाग 40+ प्रीमियर लीग तुम्हाला या मैदानी पाहायला मिळेल. 11 सामने होतील उद्याच्या दिवस रात्रीमध्ये. वन्स अगेन याही वेळेला आपण पाहिला ओव्हर पिच बॉल, फुलर बॉल होता. नामदेव जमदाडे चर्चेमध्ये राहिले. थ्रो अतिशय वेगवान, रनआउटची संधी होईल काय ते रनआउट खेळाडू. संधी निर्माण झाली. एक थ्रो अतिशय चांगला होता. फिल्डिंग लाजबाब पाहायला मिळाली नामदेव जमदाडे यांच्या माध्यमातून. आणि पंचांनी सांगितलं 2 रन कंप्लीट, त्यामुळे आता 4 बॉल 8 तर समीकरण आहे या मॅचमध्ये. का तर एका बाजूला वाकडी संघ विकेटसाठी तडफडतो, तर दुसऱ्या बाजूला रनसाठी तडफडतो नेरे संघ. हा सामना जिंकण्यासाठी आता 4 मध्ये 8चं समीकरण आलंय. बघा पुढचा बॉल जर डॉट आला, पुढच्या बॉलवरती जर विकेट मिळाला तर काय होईल, तर मॅचमध्ये मजा येईल. कारण कधी कधी सामना हाय व्होल्टेज होणे ही प्रेक्षकांची अपेक्षा असते. आणि हा सामना जर का शेवटच्या बॉलपर्यंत गेला तर विजय होईल. याकरता सामन्याचा विजय होईल क्रिकेटचा.
तब्बल 4 बॉल 8चं समीकरण असताना बाळू पाटील आपली किमया साकारतील का या मॅचमध्ये हे पाहावं लागेल. कोणत्याही परिस्थितीत कमबॅक करावा लागेल. अवघड आहे, कठीण आहे, म्हणून महाराजांनी त्यावेळेला सोडून दिलं असतं तर हे स्वराज्य निर्माण झालं नसतं. मुठभर मावळ्यांना हाताशी धरून ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली ते राजा छत्रपती शिवाजी महाराज. पुन्हा एकदा नामदेव जमदाडे डीप मध्ये चांगली फिटिंग, रनआउटची संधी, एक विकेट पहिला मिळाला आणि या ठिकाणी वाकडी संघाला कहाणी में ट्विस्ट. 3 बॉल 7चं समीकरण मॅच. पहिला झेल षटकार घोषित झाला जर का तो झेल असतात तर काय घडलं असं. जर तरला महत्त्व नाही आहे, परंतु अजूनही मॅच संपले नाही. वर्तमान कालखंडामध्ये जो वर्तमान परिस्थितीमध्ये जो संघ किंबहुना खेळाडू चांगली कामगिरी करेल तो असेल विजेता. आणि विजेता प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळेपणा करतो. कधी कधी तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं, कारण स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवरती येत नाही असं म्हणतात. त्यामुळे तुम्हाला हार्डवर्क या सामन्यामध्ये करावं लागेल. या स्पर्धेमध्ये 3 नेरे संघ खेळले. जितू 11 जयमान नेरे, तर एका बाजूला स्कायरा 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि 40+ नेरे, त्यामुळे 2 संघ बक्षीसपात्र राहिले. जर विनोद पाटील यांनी षटकार मारला तर साईश पाटील यांच्याकडून किती 1000. साईश पाटील काय दोघांनी कोणीही मारू द्या. साईश पाटील खरं तर समीर शेठ यांचे चिरंजीव तुमच्यासारखे ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं जर का षटकार कोणी मारला तर 1000चं पारितोषिक आलं. मॅच ऑन. शेवटचे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 2. विजयासाठी 6 धावांचं समीकरण. हा सामना आता आपण जर पाहिला हाय व्होल्टेज होत चाललाय शेवटच्या क्षणापर्यंत. क्रिकेटचा रोमांचक थरार. लास्ट बॉल थ्रिल. सचिन मोरे यांच्याकडून देखील षटकारासाठी 1000 रुपये. बिट्टू सचिन मोरे मानपाम नेरे यांच्या वतीने देखील षटकारासाठी 1000. मॅच ऑन आहे. बाळू पाटील मगाशी म्हटलं या सामन्यामध्ये कधीही कमबॅक करतील. 2 बॉल 6 धावाचं समीकरण. याही वेळेला खोला टाकला बॉल डाऊन द ग्राउंड ऑन साइडला अलॉंग विथ कार्पेट. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. फेकी अतिशय वेगवान. रनआउटची संधी. रन आउट. टाळ्यांचा कडकड कडार झालाय वाकडी संघाच्या प्रेक्षकांच्या खेम्यामधून. आता शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी 5 धावा. क्या बात आहे. पुन्हा एकदा डीजे सांगतो आज देखे जरा किसमे कितना है दम. असंच समीकरण होतं. 1 बॉल 5 आणि तेव्हा वाईट बॉल टाकला गोलंदाजाने वल्लभ संघाच्या आणि 1 बॉल 4 वरती सामना आला. तेव्हा धनेशने ब्लास्ट केला षटकार मारत सामना फिनिश केला. तर या मॅचमध्ये 1 चेंडू 5 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलं. म्हणजे षटकार खेळावं लागेल विजयासाठी. नेरे टीमला नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. नवीन बॅटर प्रसन्न गायकर आपल्या संघाला प्रसन्न करेल का षटकार मारत हे पाहावं लागेल. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करा जिथे तुम्हाला हरण्याची भीती वाटते. या मॅचमध्ये कोण जिंकेल. खरं तर वाकडी संघाचं कमबॅक आपण जर पाहिलं तर कौतुकास्पद राहिलं. वाखाणण्याजोगं राहिलं. या सामन्यामध्ये 1 बॉल 5 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. संकटापवरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. शेवटचा 1 बॉल आणि 5 धावा 40+ हा सामना आता हाय व्होल्टेज होत चाललाय. हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार डाव होत्या दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू आणि 5 धावा. व्हॉट अ मॅच. आजची रात्र मात्र राहिली चर्चेमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून. दमदार खेळ आपण सर्वांनी पाहिला. शेवटचा 1 बॉल बाळू पाटील आणि त्यांच्या समोर प्रसन्न गायकर मैदानामध्ये सज्ज आहेत. प्रतिष्ठा लागली पणाला. 1 बॉलच्या नेरे की वाकडी, वाकडी की नेरे. 1 बॉल 5 धावांचे समीकरण. स्टेप आउट झाले. आनंद आणि जल्लोषाचं वातावरण वाकडी संघाच्या खेम्यामध्ये. शेवट गोड झाला. खेळाडू बाद झालाय. सामना जिंकत टॉप 3 मध्ये पोहोचलाय घरच्या मैदानावरती वाकडी संघ.
जो जीता वही सिकंदर वाकडी संघाचा अभिनंदन आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट संजय चोरगे सामनावीर ज्याने 28 धावांची स्फोटक इनिंग साकारली असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सामनावीर राहिलाय. संजय चोरगे सामनावीर.